जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज कच्च्या कैरीचं आंबट गोड चटकदार लोणचं करणार आहे। 8 ते 10 मिनिटात झटपट तयार होणारी रेसिपी आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी आंबट गोड पाहिजे असेल तर कमीत कमी वेळेत हे कैरीचं लोणचं करून बघा। लोणचं करण्यासाठी मी ह्या 3 कैरी घेतल्या। कैरी स्वच्छ धुवून घ्यायच्या, कोरड्या पुसून घ्यायच्या। कैरीचं देठ काढून मी अशा फोडी करून घेतल्या। खूप मोठ्या मोठ्या फोडी न करता अशा लहान लहान फोडी करून घेतल्या। लोणच्यासाठी मोहरीची डाळ करण्यासाठी कढईमध्ये या चमच्याने 2 चमचे मोहरी घेत आहे। हलकीशी भाजून घ्यायची, लो फ्लेमवर भाजायची। खूप लवकर भाजल्या जाते। काढून घेते। त्याच कढईमध्ये 2 चमचे सोप हलकीशी भाजून घ्यायची। यातील मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजायची। काढून घेते। मोहरी व भाजलेली सोप थंड होऊ द्यायची आहे। याच कढईमध्ये या चमच्याने 1.5 चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल कडकडीत गरम झाल्यावरच थोडं थंड होऊ द्यायचं आहे। तेल कोमट झाल्यावरच यामध्ये मसाले टाकायचे। तेल कोमट होईपर्यंत भाजलेली सोप व मोहरी थंड झाली आहे। सोप अशी जाडसर बारीक काढायची। त्याच मिक्सरच्या भांड्यात मोहरीची डाळ तयार करून घेतली। मोहरी खूप जास्त बारीक करायची नाही। कडकडीत गरम केलेलं तेल कोमट झालेलं आहे। यामध्ये हिंग, खडे हिंग आहे। तेल कोमट असतानाच हिंग टाकायचा। यामध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, भाजलेली मिक्सरला जाडसर काढलेली सोप, यामध्ये घरी तयार केलेली मोहरीची डाळ, थोडी हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा बारीक केलेला गूळ। गूळ टाकल्यामुळे मस्त आंबट गोड लोणचं तयार होते। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। रेसिपी लाईक करा। हे असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा लोणचं मसाला कोणत्याही कंपनीचा घेतला तरी चालेल, आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा। सर्व एकजीव करून घ्यायचं। हा मसाला थंड झालेला आहे। मसाला थंड झाल्यावरच यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या। कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेत झटपट लोणचं तयार होते। लोणचं जास्त मुरायची वाट न पाहता केल्याबरोबर लगेच खाण्यासाठी तयार आहे। मस्त आंबट गोड तिखट चवीचं कच्च्या कैरीचं लोणचं या पद्धतीने करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।